नमस्कार मित्रांनो, आज इथे या स्वच्छ केलेल्या शेतामध्ये भारद्वाज फिरत आहे आणि एकूण एक नाही आहे तर एक 4-5 भारद्वाज इथे या शेतात फिरत आहे आणि ते मातीत लपलेले किडे शोधत आहेत. छोटे छोटे किडे. मला वाटतं की शेताचे धोरे संपलेले आहेत. इथे तुम्ही पाहताच धोरे संपलेले आहे आणि ताराचं कुंपण इथे अशा प्रकारचं प्रत्येक शेताला लावल्या जात आहे आणि कदाचित त्याच्यामुळे असेल की शेतात आढळणारे जे सरडे आहे किंवा पाली आहे, जे भारद्वाजचं मुख्य खाद्य आहे, ते कमी होत असावं आणि आता या भारद्वाजला छोट्या छोट्या किड्यांकडे लक्ष केंद्रित करावं लागत आहे. तो बघा छोटे छोटे किडे पकडत आहे. पण किडा पकडताना त्याला थोडी मेहनत करावी लागत आहे, कारण तो किडा मातीत लपतो आणि कदाचित भारद्वाजला तो शोधता येत नसावा. तो बघा त्याला सापडून नाही राहिला किडा. दुसरा पण त्याच्या सोबतीला आलेला आहे. तर बघा, ही फूड चेन बदलते आहे आणि ही बदलणारी फूड चेन निसर्गाच्या स्वास्थ्यासाठी चांगली नाही आणि म्हणून पक्ष्यांचा अभ्यास करत असताना पक्ष्यांना खाद्य कसं मिळेल याचाही विचार करायला हवा. आणि जे नैसर्गिक अधिवास आहेत, मग ते शेताच्या आजूबाजूनी असो की जंगलातले असो, ते संवर्धित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, हा दुसरा, हा एक आणि एक तिसरा पण येत आहे आणि अगदी त्याच्या मागे चौथा दिसतो आहे. हा बघा, एक चौथा आला पुन्हा. आणि छोट्या पक्ष्यांचं सुद्धा पॉप्युलेशन कमी झालेलं आहे. भारद्वाज छोट्या पक्ष्यांना मारून खातो, चिमणीसारखं, हे सर्वांना माहीतच आहे. आणि झुडपं नष्ट झाल्यामुळे छोटे पक्षीसुद्धा कमी झालेले आहेत. तर अशा या बदलत्या फूड चेनचा आपण नक्कीच विचार करायला हवा आणि त्यासाठी ही फूड चेन जर शाबूत ठेवायची असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील.